महाराष्ट्रामध्ये माजी आमदार त्यांच्या परिवारांच्या पेन्शनमध्ये 40,000 रुपयांनी वाढ करणारे विधायक विधान भवनामध्ये 2 मिनिटांमध्ये पास। कोणी त्याच्यावर कुठली चर्चा केली नाही। ते का होऊ नये काय नाही, कारण प्रत्येक आमदाराला माहिती आहे, तो विरोधी पक्षातला असू द्या सत्ताधारी असो, त्यांना माहिती आहे उद्या मी माजी होणार आहे आणि माझ्या परिवाराला लाभ मिळाला पाहिजे। आता ह्या पेन्शनला अर्थ मंत्रालयाचा विरोध असताना सुद्धा ते विधायक कसं पास झालं आणि ह्या विधायकामुळे जवळजवळ 30 कोटी रुपयाचा भार शासकीय तिजोरीवर येणार आहे। म्हणजे ज्या गोरगरीब जनतेने या आमदारांना यांच्या भल्यासाठी तिथं बसवलंय, त्यांच्या भल्याचा निर्णय न घेता स्वतःच्या भल्याचा निर्णय घेत आहे। आणि जो एखादा कर्मचारी सेवानिवृत्त होतो, रिटायर होतो आणि तो जेव्हा मृत होतो तर त्याच्या कुटुंबाला 50%च पेन्शन दिली जाते, परंतु यांनी जेवढी पेन्शन सेवानिवृत्त आमदाराला आहे तेवढीच पेन्शन त्याच्या परिवाराला सुद्धा दिली जाईल, असा एक त्याच्यामध्ये नियम टाकलेला आहे। महाराष्ट्रातील जनतेला आणि ज्या आमदारांना पण एक छातीवर हात ठेवून सांगावं, खरंच तुम्हाला पेन्शनची गरज आहे का? ज्यावेळेस जो माणूस आमदार होतो, म्हणजे सगळ्या लोकांनी वर्गण्या करून काही आमदार आम्ही निवडून देताना पाहिलेत, त्यांच्या आधीची आर्थिक परिस्थिती 5 वर्षामध्ये कोट्याधीश होतो, करोडपती होतो, अब्जाधीश होतो, तो त्याला खरंच पेन्शनची गरज आहे का? मग त्याला पेन्शनची गरज नसताना त्याला भरमसाठ अशी पेन्शन देऊन 30 कोटी रुपयाचा आर्थिक बोजा शासनावर पडला। आणि आता हे जे कर्मचारी दिसत आहे ना, हे खाजगी माध्यमिक शाळांमधील चतुर्थ श्रेणीचे हे कर्मचारी आहे। 2020ला शासनाने काय निर्णय घेतला, म्हणजे शासकीय तिजोरीवर त्याचा भार येतो, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की यापुढे त्या 500च्या आतमध्ये जर विद्यार्थी असेल त्यांना 4,000 रुपये, 500च्या वरती असेल असं प्रत्येक टप्प्याटप्प्याने त्यांनी अनुदान ठरवून दिलं। अरे पण ह्या कर्मचाऱ्यांनी गेली 10-10, 15-15 वर्षे यांनी सेवा केली, त्या संस्थेमध्ये सेवा केली। का सेवा केली? कारण उद्या मला कायमस्वरूपी केलं जाईल, मला शासनाच्या अनुदानावर घेतलं जाईल, या आशेपोटी त्यांनी काम केलं आहे। आणि मग आता यांना डायरेक्ट बेघर केलं आहे, तर त्याच्या विरोधामध्ये त्या GR रद्द करावा म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रातील हजारो माध्यमिक शाळांचे, तर आता आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, या आंदोलनामागील तुमचे मेन कारण काय? साहेब, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून संस्थेमध्ये म्हणजे विनाअनुदानित संस्थेवर काम करत होतो। म्हणजे आता काय होणार आहे, ते कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदाराकडनं ते भरणार आहे। म्हणजे मला या माध्यमातून एक प्रश्न शासनाला विचारायचा आहे, काय रे तुम्ही जो ठेकेदार देणार आहे, ठेकेदाराला त्याचा फायदा आणि मग त्याच्यातून यांना पैसे, अरे त्यापेक्षा तो डायरेक्ट तुम्ही यांना घ्या ना तुमच्याकडे, आणि यांनी त्या आशेवरच काम केलंय ना। 18 वर्षापासून संस्थेत विनाअनुदानित तत्वावर काम करत आहोत। विना अनुदानित तत्वावर 18 वर्ष या माणसांनी, असे शेकडो हजारो कर्मचारी आहे, त्या आशेवर काम केलंय आणि आज त्यांना तुम्ही डायरेक्ट बेघर करून टाकलं। हां, अरे त्यांना तुम्ही कायमस्वरूपी करा। आणि काय हो, ज्यांना तिकडं काही गरज नाही तिकडं तुम्हाला आता हा 30 कोटी रुपये जो पेन्शनच्या माध्यमातून भार येणार आहे तिजोरीवर, तो येणार नाही का? मग फक्त तुम्हाला या गोरगरिबांचा पगार करायलाच फक्त तो भार येतोय का? आणि हे पद तुम्ही आता ठेकेदारातून भरणार, म्हणजे तिथे ठेकेदार त्याच्यातही भ्रष्टाचार चालू द्या। मग यांनी लोकांनी जगायचं का नाही? म्हणजे सरकार नक्की कोणाचं आहे? फक्त ज्यांना निवडून दिले, हे तुमच्या विकासासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले का? म्हणजे तुम्ही फक्त प्रत्येक वेळेस तुमचंच भलं, 2,67,000 रुपये पगार, आणि आता सेवानिवृत्त झाले का 90,000, 50,000 भेटत होता, आता 40,000 वाढ केली। हां, मग तेव्हा नाही तिजोरीवर भार येत का? मग तुम्हाला फक्त गरिबाला अनुदान द्यायला? अरे उलट आमदारांना पेन्शनची खरंच गरज आहे का? महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने याच्यात कमेंट करून सांगा, खरंच या आमदारांना पेन्शनची गरज आहे का? हां, अरे जग जाहीर झाले का प्रत्येक विकास कामामध्ये यांना 15% परत यांनी जो बिल पास करतो, जो एस्टिमेट बनवतो त्याला 10%, त्या खालच्या लोकल जो सरपंच उपसरपंच जे काय असतील कमिटी त्यांना वेगळं, नगरसेवक यांना वेगळं, प्रत्येक त्या कामामध्ये प्रत्येकाला तुम्ही टक्केवारी आहे। हां, टक्केवारीच्या नावाखाली इथं भ्रष्टाचार चाललाय सगळीकडं। म्हणजे तुम्ही सगळ्यांनी अधिकारी आणि पुढारी मिळून नुसतं तिजोरी लुटायचं काय असं ठरलंय का सगळ्यांनी संगनमताना? त्याचं काही जनता मारू द्या उपाशी। म्हणजे एकतर तिकडे जिल्हा परिषद शाळांची काय अवस्था केली तुम्ही? हां, गोरगरिबाच्या मुलांच्या शिक्षणाचा सत्यानाश केला। म्हणजे गरिबाच्या घरात तुम्हाला कलेक्टर जन्माला येऊ द्यायचा नाही, डॉक्टर जन्माला येऊ द्यायचा नाही, म्हणजे फक्त कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर सगळे तुमच्या घरात। हां, म्हणजे या गरिबांना पुढे जायचंच नाही। सांगा ना, यांना 7 आणि 8 हजारामध्ये हे काय करतील? अरे घराचं भाडं तिकडे 4 आणि 5 हजार रुपये, आणि त्याच्यामध्ये काय करणार? अरे धुणं भांडं करणाऱ्या बायांना 14 आणि 15 हजार पगार भेटतो, यांना 7 आणि 8 हजारामध्ये तुम्ही 15-15 वर्ष राबून घेतलं आणि आता त्यांना सांगता की ठेकेदारी ती पदं भरायची। मग यांनी काय करायचं? मी या ठिकाणी या माध्यमातून या सगळ्यांच्या वतीनं, म्हणजे तुम्ही आता या आंदोलन कशासाठी आहे का त्या GR वर पुनर्विचार करून तो GR रद्द करावा आणि यांना सगळ्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्यावा, याच मागणीसाठी तुम्ही तिथं बसणार आहे ना आता?
मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि पूर्ण मंत्रिमंडळ वगैरे त्यांना सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही या कामगारांच्या या मागणीचा विचार करा, नाही तर अन्यथा यांनी जर उद्या बघा ते रस्त्यावर आले, आता माझ्याशी बोलताना मला सांगताना अक्षरशः त्यांना रडू येत होतं. जर उद्या ह्या दुःखातून या नैराश्यातून जर कुणी काही बरं वाईट केलं, याला जबाबदार कोण राहील? हां, याला शासन जबाबदार राहील, तुम्ही जबाबदार राहाल याला. म्हणून माझी विनंती आहे की यांच्या ह्या GRचा विचार करा, तो GR रद्द करा आणि यांना कायमस्वरूपी तुमच्या सेवेमध्ये सामावून घ्या. म्हणजे तिजोरीचा भार येतो हे कारण सांगितलं आहे. यांचा जो GR काढून ठेकेदारीमध्ये घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाने विरोध केला. तुमच्या 40,000 रुपये पेन्शनच्या वाढीला कोणीच विरोध करीत नाही. अहो, मी स्वतः अधिवेशनामध्ये आता 4 दिवस होतो, विरोधी पक्षाच्या आमदारांना भेटून पाहिलं, सगळ्यांना भेटून पाहिलं का मध्ये विधान भवनामध्ये तुम्ही लक्षवेधीमध्ये हे प्रश्न मांडा, ते प्रश्न मांडा, कोणीच मांडायला तयार नाही. म्हणजे एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, जणू तुमच्या देशामध्ये सगळं हेच सुरू आहे. अरे पण एक लक्षात ठेवा, तुम्ही ह्या जनतेचे सेवक आहे, हे सरकार जनतेचं आहे आणि आता हे नागरिकांनी जागृत व्हायचं आहे. नक्कीच हे सरकार, हे मुख्यमंत्री साहेब, मी तुम्हाला विनंती करतो यांचा हा GR रद्द करून यांना कायमस्वरूपी करा. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान.